खरं तर हे आंदोलन होण्याची वेळ यायला नको होती. विधिमंडळामध्ये चर्चा झाली त्यावेळी सगळ्याच पक्षांनी त्याला पाठिंबा दिला. विधिमंडळात सार्वमत होतं आहे, एकमत होतं आहे. सरकार वेळोवेळी सांगतं आहे की मराठ्यांना आरक्षण द्यायला पाहिजे. विरोधी पक्षाचा त्याला पाठिंबा आहे. मग निर्णय का होत नाही हा खरा सवाल आहे. आणि आता थंडीची लाट आलेली आहे. अशा अवस्थेत लाखो लोक ऊन वारा थंडीची पर्वा न करता मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत. हे काही चित्र फार चांगलं आहे अशातला भाग नाही. बऱ्याच हाल अपेष्टा होणार आहेत तरी लोक मोठ्या संख्येने निघाले आहेत. हे टाळता आलं असतं. नाहीतरी हा निर्णय घेतल्याशिवाय आंदोलक काही गप्प बसणार नाहीत. पण नंतर निर्णय घेण्याच्या आधीच का घेतला नाही हा खरा सवाल आहे. अयोध्येच्या कार्यक्रमाला तुम्हाला निमंत्रण आहे का आणि तुम्ही जाणार आहात का त्या कार्यक्रमाला? नाही, मी एक सामान्य शेतकरी आहे त्यामुळे माझ्यासारख्याला कशाला निमंत्रण देतील ते. आज अयोध्येत एवढा मोठा कार्यक्रम होतोय, रामलल्लाचा होतोय, तर भाजपकडून जय्यत तयारी केली जाते. होय, ठरवूनच केलेलं आहे ते. आणि म्हणजे अजून मंदिर पूर्ण नाही. मंदिरं आम्ही ग्रामीण भागामध्ये सुद्धा अनेक मंदिराला जातो, जीर्णोद्धाराला जातो, शिखर बसवायला जातो. मोठ्या उत्साहानं आम्ही त्याच्यामध्ये सहभागी होतो. पण कधी मंदिर पूर्ण झाल्यानंतर त्याची रंगरवटी झाल्यानंतर एखाद्या धार्मिक क्षेत्रातला अधिकार पुरुष शंकराचार्यांच्यासारखं त्यांना आणून त्यांच्या हस्ते प्रतिष्ठापना होत असते. पण इथं जरा वेगळंच दिसतं आहे. कारण याच्यामध्ये रामाच्या भक्तीपेक्षा रामाचा राजकारणासाठी फायदा होईल का काय हे बघण्याचा जास्त प्रयत्न होतो आहे असं मला वाटतं. लोकसभा विधानसभा निवडणुकांमध्ये तुमच्या पक्षाची भूमिका कशी असणार आहे? आम्ही सगळ्या आघाड्या युत्या करून बघितलेलं आहे. आता इथून पुढं आमची भूमिका घेऊन शेतकऱ्यांच्या समोर जाऊ, सामान्य माणसासमोर जाऊ आणि ही आमची भूमिका आहे. हा आमचा जाहीरनामा आहे. पटलं तर आम्हाला एक मत द्या, नाहीतर तुम्ही आणि तुमचं नशीब हे रोखठोकपणे आम्ही मतदारांना सांगणार आहोत. आज तुमच्या कार्यकर्त्याला लोकांनी गाडी दिली आहे. त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी आणि स्वाभिमानीच्या प्रवासासाठी शेतकरी खांद्यावर उभं राहिला आहे. अपेक्षा खूप आहे. पुन्हा एकदा लोकांना चळवळीचं महत्त्व पटलेलं आहे. चळवळीशिवाय आपल्याला तरणोपाय नाही. चळवळीतूनच आपल्याला न्याय मिळतो याच्यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे. म्हणून जरांगी पाटीलसारख्या एका सामान्य माणसाच्या पाठीमागे समाज एकवटलेला आहे. तसंच या परिसरामध्ये जीव धोक्यात घालून वेळप्रसंगी गुंडापुंडांचा मार खाऊनसुद्धा प्रभाकर बांगरने अतिशय चिकाटीनं शेतकऱ्यांचे प्रश्न मांडल्यामुळं आज प्रभाकरला आपण काही देणं लागतो. त्याच्या सुरक्षेची हमी आपण घेतली पाहिजे. कारण मोटरसायकलीवरनं फिरणं धोकादायक आहे हे समजून घेऊन इथल्या लोकांनी वर्गणी काढून गाडी देणं म्हणजे एक प्रकारे ह्या सगळ्या प्रस्थापितांना इशारा आहे. ही फाटकी माणसं आता फाटकी राहिलेली नाही. त्यांच्या पाठीमागं लोकमत उभा राहतं आहे, जनमत उभा राहतं आहे आणि त्याच्या आधारानं हे त्या सगळ्या प्रस्थापितांच्या उरावर नाचल्याशिवाय सोडणार नाहीत हा त्याच्यातून संदेश जातो आहे. शेवटचा प्रश्न आहे, पाणीपट्टीमध्ये जी काय खरं तर धरणं शेतकऱ्यांच्या जमिनीवरच बांधलेली आहेत. त्याच्यामध्ये धरणाखाली शेतकऱ्यांची घरंदारं गेलेली आहेत आणि त्यांचं पुनर्वसन होण्यासाठी पुन्हा शेतकऱ्यांनाच जमिनी दिलेल्या आहेत. म्हणजे धरणं आमची, पाणी आमचं, जमिनी आमच्या. आणि या धरणातल्या पाण्याचा दर मात्र सरकार ठरवलं आहे आणि तो अन्यायी पद्धतीने ठरवतं आहे. हेक्टरी नदीमधून प्रवाहित असणाऱ्या पाण्याचा उपसा सिंचनाचा दर पूर्वी हेक्टरी 1360 रुपये होता. तो आता 10 पटीनं वाढवून 13,600 रुपये केला आहे. हा अन्याय आहे. आणि एक दिवस ह्या प्राधिकरणाच्या ऑफिसमधल्या फर्निचर सकट सगळं सामान बाहेर काढल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. दुधाचा प्रश्न सुद्धा अलीकडच्या काळात खूप दुधामध्ये सुद्धा अशीच फसवाफसवी आहे. शेतकऱ्याच्या खात्यावर थेट अनुदान देणार असं सांगितलं. 11 तारखेपासून हे अनुदान जमा होणार होतं. आज 20 तारीख आहे. महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत. पुढची भूमिका काय असणार या प्रश्नावर? आम्ही गप्प बसणार नाही. हे जे काय आहे त्यात सरळपणा आणा. ठीक आहे, डेऱ्यांना नका पैसे देऊ, पण जो खरा उत्पादक आहे त्याच्या खात्यावर पैसे गेले पाहिजेत. त्याच्या सगळ्या अटी शर्ती काढून घ्या एवढंच आमचं म्हणणं आहे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.